कपडे घालते. म्हातारा आहे ती, म्हातारी बोलते मला, बोलते अर्धी म्हातारी झाली आणि कपडे घालते. 30 वर्ष झाली. तू पहिल्यांदाच आरती म्हणजे आला ना आरतीला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोहम, हॅपी बर्थडे टू यू. बस ना बस ना बस ना. दादाला बरोबर केक बनव दादा. दादा हे घे दादा, या दादा इकडे बघ, इकडे बघा, इकडे बघा. आसन आसन आसन. दादाला बरं, दादाला फोटो काढ ना. दादाला इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, फोटो काढायला बघ. इकडे बघ. सोहमचा आज वाढदिवस आहे. किती वर्ष पूर्ण? 12 पूर्ण. 12 इयर्स झाले. बघू दे, दात पण पडलाय त्या दिवशी. आणि आज बर्थडे आहे तरी सोहम माझा काय करतोय, काम काय करतोय आत्ता? काय काम करतोय? कारण आमचा पाण्याचा टाईम आहे आणि संध्याकाळी पाणी आले. तर तुला माहिती आहे का सोहम, ऐक तर, जेव्हा वाढदिवस आल्याच्या नंतर म्हणजे आपण 1 वर्षाने मोठं होतो ना, मग 1 वर्षाने मोठं होणार आहेस तू, तर मग काय चेंज करणार आहे स्वतःमध्ये? विसरायची सवय चेंज करणार आहे. आणि काय स्वतःच्या क्वालिटीजमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करणार आहे? मस्ती कमी करणार. पण तू मस्ती नाही करत जास्त. आणि मला मदत करणार ना? मम्मी बोलते करते. मला मदत करणार ना? तर कपडे वॉश केलेत मी, ते आता सुकत घालते. आणि आम्ही जाणार आहे मठामध्ये थोड्या वेळानंतर. संध्याकाळचं पाणी आलेलं आहे आमच्या इथे, तर पाणी वगैरे भरून जाणार आहे. सोहमला म्हटलं की आज आपण मठात जाऊया, कारण आज चांगला दिवस आहे, आज सोहमचा वाढदिवस आहे. सोहम पाणी भरतो आहे रोज, त्याच्याकडेच पाणी भरायचं कॉन्ट्रॅक्ट असतं. संध्याकाळचं पाणी येतं घरामध्ये आणि नॉर्मली थोडंफार भरावं लागतं, पण तो भरतो. आणि हे काम त्याचं खूप महत्त्वाचं असतं. दाखव रे, हे वाले हे नाही केलं ना तर मग पगार नाही मिळत आम्हाला आणि खायला पण नाही मिळत, म्हणजे जेवण नाही मिळत आम्हाला, है ना. त्याच्यामुळे ते न चुकता करावं लागतं. आणि दिवसातून किती पण तास असेल तरी ते करावं लागतं. आणि आता तर सुट्टी पडणार आहे, मग आत्ता तर अनलिमिटेड काम करायला जास्त वेळ नाही. आणि सांगतोय वर तोंडवर करून, हो कपडे. ओहो वाव. हे घालणार आहे का? काय माहिती, लगेच घालून टाकणार गिफ्ट. संजय काही देणार काय मग? काय संजय काय देणार ना केक कट केल्यावर? वाटत घालणार. तर झालं काय माहिती आहे का, की मी आता कपाट शोधत होते आणि कपाट शोधताना हा माझा टॉप भेटला मला, ज्याचा ज्याचं इकडून शोल्डर थोडासा खालच्या साईडला आहे. आणि अजूनपर्यंत, आज मी एवढं म्हणजे मोठी झाले पण अजूनपर्यंत आमच्या घरामध्ये असे कपडे अलाउड नाही आहेत. म्हणजे वन पीस मी बाबांच्या किंवा मावशीच्या समोर नाही घालत, कारण हिंमतच नाही आहे त्यांच्यासमोर जायची. तर मी म्हटलं की आज मी जस्ट ट्राय केला फक्त. मी म्हटलं की म्हणजे खूप आवडीने घेतला होता, तर म्हटलं की घालून बघूया. तर खूप जास्त म्हणजे घरच्यांच्या समोर
घालण्यासारखाच नाही आहे. तरी पण म्हटलं की बघूया, मावशीचं ना मी रिॲक्शन घेणार आहे की ती काय बोलते माझा ड्रेस बघून. आणि दाखवते तुला मी काहीतरी. मी हा ड्रेस घालू का मला सांग. तुला वाटतं ते घाल बघा. दीदी बघ ना माझा ड्रेस, हे बघ. घालू नको घालू. मिंत्रावरून घेतलेला मी. आहे चांगला, मी देणार नाहीत घरात घालायला. पाठ नाही आहे तो, खांदा खाली आहे फक्त, एक शोल्डर. अगं डिझाईन आहे ती, नाही जात वर. नाही घालत आहे ग मी, फक्त ते बघितलं घालत. फालतू बोलते ड्रेसला माझ्या. अर्ध्या बाहेरचे कपडे घाल. म्हातारा आहे ती, म्हातारी बोलते मला, बोलते अर्धी म्हातारी झाली आणि कपडे घालते. 30 वर्ष झाली. हा ड्रेस मी घालू का? बघ कसं आहे, इकडे बघ. तू मला घाल बोललास. वाव. आधी मी आहे ना तिच्याकडे जाताना अशी गेली होती, मॅक्सी इथे टाकून. तिला म्हटलं घालू काय का हा वाला टॉप, तर बोलते घाल. आणि जसं असं काढला बोलते नको नको घालू. थोडंसं हे काय बोलतात यार, मी काय लावलं आहे तोंडाला, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. आणि सनस्क्रीनच्या नंतर मी काही नाही लावलेलं आहे, लिपस्टिक, थोडंसं ब्लश. आणि आता आयब्रोज फील करते. केस पण नाही विचारल्यात अजून. मला ना ॲक्च्युली मेकअप सूटच नाही करत चेहऱ्याला. म्हणजे मी जास्त मेकअप केला ना की मी एकतर चांगली नाही दिसत आणि ना दुसऱ्या दिवशी खूप पिंपल्स वगैरे येतात मला जास्त. तर खाली चाललं आहे, खाली जायचं आहे. सुरुवातीला तर मठात जायचं आहे, त्याच्यानंतर काहीतरी त्याला म्हणजे प्लेट्स वेफर्स वगैरे आणायचे आहे, कारण केक दुपारीच आणलेत, केक ऑर्डर केले होते. तर बघूया आता. आणि मी झाले, मी रेडी. कबाब चल, बुट्टा घातले, सगळं रेडी. काय काय नको नको. शूज घालून टाकले मी, बड्डेला गिफ्ट द्यायला आणलेले शूज घालून पण टाकले. नको ना नको ना, पेड्यासारखं काही पण करायचं. चल. सोहम, वरती मंडप का टाकलाय सांग. भंडारा. हां भंडारा बरोबर. जिलेबी दो ना, कैसे है? दे दो. कशाला लस्सी संध्याकाळची? पहिला मी लहान होती ना तेव्हा असं काय बघितलं ना की मला असं वाटायचं ना की म्हणजे मी हलायचीच नाही तिथे. हे बघ, एक जास्त आवडतं मला. रसमलाई येते बघ तिकडे, थांब दाखवतो. हे बघ मलाई सँडविच, ही बघ रसमलाई. खायची तुला? रसमलाई कैसा है? 25 का? 2 पीस देना. पार्सल घेऊ? इथे बसून खाणार? पार्सल घे, पार्सल दे दो. नको. अरे आधी मठात जाऊया, नंतर घरी जाऊन खा.
वेड्यासारखं नको करू, आधी देवाच्या पाया पड मग खा. तुला दुसरं काहीतरी देते ना अजून. दे चलिए. धुतले पकड इधर. एक तुझा गुलाब घे चल. सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. प्रसाद द्यायचा. सोहमचा वाढदिवस आणि आम्हाला छान आरती भेटली ना. प्रसाद पण दिला आणि आरती भेटली, धूपारती मिळाली. सोहम तू पहिल्यांदाच आरती म्हणजे आला ना आरतीला. खायली ना. असं का घातलंय जॅकेट. जॅकेट का असं घातलंय. चल पटापट सामान घ्यायचंय, वेळ होईल परत. गोल्डन आणि ब्लॅक कशाला. हे फायनल ना. गोल्डन आणि ब्लॅक मध्ये दाखवा बलून्स. 50 180 द्या. कमी नाही काय. फिक्स रेट आहे का. द्या आणि स्कॅनर पण द्या. काय घ्यायचं सोम तुला अजून. बघ हे बघ काय काय पोरगी असतं असं काहीतरी घेतलं असतं. क्लिपा वगैरे कसं आहे. आंबा महोत्सव कधी आणणार आहे. 18 एप्रिल कधी आहे. झाली 18 एप्रिल ते 1 मे. 18 एप्रिल झाली पण 1 मे पर्यंत काय माहिती. जाऊया. गावी जाणार आहे आंबे खायला. 1 मेला थोडी जाणार आहे, त्याच्या आधी जाऊ खाशील ना गावाला. का असतं काय जर ते म्हणा तिकडे लिहिलंय. खाऊ पण असणार आहे, अजून कार्यक्रम वगैरे असणार. आंब्याचे आहे रे, डान्स वगैरे असतो. काय कधी खाऊया ना. तरी म्हटलं अजूनपर्यंत कसं नाही बोलला. काहीतरी खाऊया. ते बोलतात ना मज्जानू लाईफ.
सोहमची लाइफ मज्जानू है. खाने का पीने का